माझी गाडी चालू. साहेब हे जे डिसिजन आहे ना ह्यो काय करतो एक जण फक्त गाडी उघड गाडी ड्रायव्हर चालू ठेवते, सावध चालू. आणि एक जण फक्त आपलं काम करतो बाकी काहीच नाही. नमस्कार मित्रांनो, जरा मी गावात गेलो होतो तर म्हातारीला म्हणलं हा 11 वाजले होते तर म्हातारीला म्हणलं जरा बकरी सोड, मी गावातून येतो परत. तेवढ्याच म्हातारी सोडली कुठं मी म्हणलं. बाई काय कोणी कोणच थांबली आणि मोटरसायकल तर 1-2 चक्रा झाल्या. मी त्यांना बरोबर हेरलं तरी मी मेंढरा बिराडाच्या आश्रयावर आणली. एका बायलाने हाक मारली ती बी आली मागे पळत. त्यांनी गाडी तुला आडवी घातली ना मग. हा मला आडवी घालती दे, मला दगडी हाणून मला हे करून त्यांनी मुरगाळून ते सव्वा तोळा त्या म्हातारीचा नेला. बिराडापासून 50 फूट 60 फूट 50 फूट लांब असेल. हा काठीच्या पलीकडं. त्यांनी आणि त्याच्या माग पण आमच्या भावाच्या पुरीचं पण आठवड्याच्या मागे आठवड्याच्या माग ते इथून खालूनच नेलं. ते पण 100 फुटावर नेलं असेल. ते पण काय ते सरपण गोळा करते आपल्या चुलीत घालण्यासाठी. दिवसा 11 वाजता नाही, पुरीचं झालं 1 वाजता. आणि माझं 11:30 वाजता 11:30-12 पर्यंत एवढ्या टायमाचा आता मोबाईल तरी आमच्याकडे टायमाला आहे का, पण 11:30 वाजता झालं म्हणायचं. त्यांनी विचारच केला नाही, माणसाच्या अंगावर गाडी घालती ते. आता मी कुरकुमला गेलतो तर ते साहेब वाघमारे साहेब पेसाई आमच्यासाठी आले. आलं आमच्यासाठी आलं बरं का. आणि त्यांनी आता जवळ इथं 1 वाजल्यापासून की मला वाटतं 2 वाजता आला असेल, पण अजून आमच्यापर्यंत आहेतच ते आत्तापर्यंत. इतका सहकार्य त्यांचा चालू आहे आमच्यासाठी, लय प्रयत्न चालू आहे. त्यांना पण इतकं वाईट वाटलं की आपल्या मेंढपाळांचं असं म्हणजे नाही व्हावं का, रानात बकरी वाळते आता रानात राहते त्यांनी मारलं सुद्धा असतं आणि 1 माणसाला. तासाचं माणसाला मारतील पण ना. मी तरी बिराडाच्या आश्रयावर त्यांना वांडूळ बघून बघून त्यांचा 11:30 पासून खेळ चालला होता. तो 12 वाजेपर्यंत त्यांनी माझ्यावर डाग टाकली. पण असा अत्याचार नाही व्हायला पाहिजे. आणि आम्हाला जाते देखल्या दुखल्या. पण आता रानात शेतकऱ्याच्या बायाभर कामाला जातात, कारण ऊस खुरपायचा असतो किंवा बाजरी खुरपायची असती का, हरी गोष्टी आहेत ना शेतकऱ्याचं. तर रेग्युलर म्हणजे कामाला एखादी बाई कशी एकटी पण जाऊ शकते. टोळी असणार यांचे काय असणार, टोळी असणार. वासुंद किंवा गुंजखेळा किंवा लालगेवाडी केवढ्या परिसरात ना, अख्ख्या लोकांनी नोंद घेणं हे गरजेचं आहे.